नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळेजण। यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवते शेंगाची चटणी अगदी साध्या पद्धतीने आणि तेही या दगडाच्या उखळामध्ये खूप टेस्टी होते। तर याच्यामध्ये टाकले मी अगोदर लाल तिखट, त्याच्यानंतर जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ टाकले। तर खूप छान होती शेंगाची चटणी, तुम्ही एकदा नक्की करून बघा। असं ह्या पद्धतीने करा, मिक्सरला वगैरे केली तर छान नाही होत, तर असं एकदा करून बघा। हे सगळं मी मिक्स केले, सगळं एकजीव झाल्यानंतर शेवटी मग याच्यामध्ये लसूण टाकायचं आहे, कारण की याच्याने तेल खूप छान सुटतं शेंगा चटणीला आणि टेस्ट वाढते। तर कसं आहे ना मित्रमैत्रिणींनो, एकेकाळी आपल्याला जी लोक म्हणतात ना की तू खूप लकी आहेस माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीत, आज तीच लोक काय म्हणतात की तू का माझ्या गोष्टीत आडपाय टाकतेस। तर ही सत्यता आहे, जाऊ द्या, ज्याची त्याची मर्जी। आणि जास्त जिवारी नाही लावून घ्यायचं, बोलणं सोडून द्यायचा विषय, ज्याची त्याची मर्जी असते। तर हे बघा, हे असं सगळं मिक्स करून घेतलं तर खूप छान झाली शेंगा चटणी। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर असं काही वाटत असेल की असं बोलते, तर काही नाही, हे माझे अनुभव आहेत, त्याच्यामुळे प्लीज कोणी रागाला जाऊ नका। तर ठीक आहे, हे बघा किती छान झाली। तर त्याच्यानंतर मी कढीपत्ता एकदमच आणून असा वाळवून ठेवते, कारण फ्रीज नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो। तर असं वाळवून ठेवलं ना तरी महिना दीड महिना टिकतो, असंच त्याला हिरवं पण राहिलेलं असते। त्याच्यानंतर आम्ही गेलो आज दर्शनाला, नागनाथ मंदिरला, वडवळला आहे मोहोळमध्ये। तर हे बघा खूप छान मंदिर आहे। तर सगळं आवरल्यानंतर गेलो आम्ही, हे बघा 1-1.5 तास लागतो जायला, मोहोळच्या अलीकडे आहे सोलापूरमध्ये। तर गेलो तिथे, खूप छान आहे मंदिर। हे बघा, हे बाहेरचं आहे सगळं, त्याच्यानंतर आतमध्ये गेलो, हे बघा हे बाहेरच्या साईडचं आहे। त्याच्यानंतर मी घेतले नारळ, फुलं वगैरे घेतले देवाला व्हायला। आणि तिथे गेल्यानंतर शूट करायला अलाउ नाही म्हटले त्यांनी, त्याच्यामुळे थोडंसंच घेतलं, एवढं काय व्यवस्थित आलं नाही शूटिंग। तर जेवढं घेतलं तेवढं बघा, खूप छान होतं। आतल्या बाजूला दर्शन घेतलं आम्ही, हे नंतर बाहेर आल्यानंतर काढले शूटिंग। हे बघा इथं अलाउडच नाही आहे। त्याच्यानंतर थोडंसं बाहेर बसलो जरा वेळ, हे बाहेरच्या बाजूचं आहे। तर तुम्ही आलात इकडे ह्या साईडला तर एकदा या नक्की इकडे वडवळला, खूप छान आहे मंदिर। हे असं जरा हळूच घेतलेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद।